मी याच्या अगोदर एकदा आलो होतो, मग येऊन फक्त प्रार्थना केली आणि निघून गेलो. नंतर आता काल आलो तर या ठिकाणी आल्यानंतर कुणीही म्हणजे पावती फाडा वगैरे असं काय सांगितलेलं नाही आणि घेतही नाहीत. या ठिकाणी प्रार्थनेमधून एवढं स्पष्ट होतं की माणसाच्या मनात जे अनेक विचार असतात ते विचार निघून जातात आणि मनाला शांती लाभते. माझ्या मनामध्ये सुद्धा असंख्य विचार होते, परंतु ज्यावेळेला प्रार्थनेला बसलो त्यावेळेला एकदम शांत वाटलं मला. विशेष म्हणजे खाली बसता येत नव्हतं आणि जवळजवळ 2 तास व्यवस्थित बसलो. मला कुठल्या प्रकारचा त्रास झालेला नाही. आणि ही प्रार्थना बंद करूच नका, कारण आज तळागाळातील लोक या ठिकाणी येतात. श्रीमंत लोक कुठेही जातात, काही करतात, पण तळागाळातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत चांगलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर जे दारू पिणारे लोक आहेत त्यांची दारू सुटणं म्हणजे संसार उद्ध्वस्त होत होता, परंतु महाराजांच्या कृपेमुळे त्यांची प्रगती होत आहे, संसार सुखी संसार होत आहेत. म्हणून ही प्रार्थना आणि संकल्प वगैरे जे आहे, जे विविध कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम बंद करू नये. या ठिकाणी 2 वेळेचं जेवण सकाळी आणि संध्याकाळी जेवण मिळतं. निःशुल्क असं जेवण आहे आणि वास्तविक पाहता जेवढे लोक येतील ते सर्व लोक आनंदाने जेवण करतात आणि जेवणाची क्वालिटीसुद्धा चांगली आहे. तर या ठिकाणी अशा कुठल्या प्रकारचं म्हणजे लोकांना सहकार्य चांगलं केलं जातं. लोकांच्या सुखदुःख जे आहेत दुःख निवारली जातात.